Hello. See, student, in previous lecture, we discussed about the rules from logic. That is the De Morgan's law, conditional law, biconditional law, distributive law. These are the some rules which we had discussed with their proofs with the help of ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलच्या मदतीने आपण जे काही रूल्स डिस्कस केले त्यांचे प्रूफ देखील लिहिले. लॉजिकल इक्विवॅलन्स, लॉजिकली इक्विवॅलंट स्टेटमेंट पॅटर्न्स त्यांचे प्रूफ कसे लिहायचे ते आपण पाहिले होतं. आता त्यातच अजून काही रूल्स आहेत ते आता ट्रूथ टेबलच्या मदतीने नाही तर तुम्ही आता इथे हेडिंग द्या रूल्स फॉर निगेशन. what heading you have to take here? Rules for negation. निगेशन्स म्हणा म्हणजे एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन लिहायचं असेल तर कोणते रूल अप्लाय आपल्याला करता येतात. रूल्स फॉर निगेशन्स. तर यामध्ये तुम्हाला मेनली पहिला रूल ऑलरेडी झालेलाच आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वलंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. म्हणजे जे याच्या अगोदर आपण डिस्कस केलेले होते ते सर्व रूल येतातच आहे. त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी ऑर क्यू असेल तर निगेशन पी अँड निगेशन क्यू. अँडचं ऑर झालं आहे. याला तुम्हाला माहिती आहे नाव आहे डी मॉर्गन्स लॉज. डी मॉर्गन्स लॉज. त्यानंतर दुसरा रूल कोणता येतो तर निगेशनसाठीचे रूल पाहतो. इथे निगेशन लिहिलेलं आहे पहा. आता मी तुम्हाला आणखीन एक रूल देतो. तो कोणता आहे तर इथे अँड ऑरचं निगेशन झालं. निगेशन ऑफ पी एम्प्लाइज क्यू. निगेशन ऑफ पी एम्प्लाइज क्यूचा रूल कसा क्रिएट केला जातो बघा. इट इज इक्विवलंट टू निगेशन ऑफ एम्प्लाइजचं कन्व्हर्जन कंडिशनल लॉ यूज करून निगेशन ऑफ पी बघा. निगेशन ऑफ पी बघा तुम्ही आयडेंटिफाय करा. कंडिशनल लॉ आपल्याला सांगितलं आहे ना. काय सांगितलेलं आहे एम्प्लॉईज क्यू असेल तर पी ऑर क्यू येतं. म्हणजे या पार्टचं कन्व्हर्जन आपण ऑरमध्ये केलं. ठीक आहे. आता इथे तुम्ही डी मॉर्गन्स लॉ यूज करू शकता. बघा आता तुम्ही डी मॉर्गन्स लॉ इथे यूज करू शकता. फर्स्ट ऑर सेकंड आहे. मग हेच आपण पुढे सिम्प्लिफाय करू शकतो. निगेशन ऑफ निगेशन पी ऑरचं होणार अँड निगेशन क्यू. म्हणजे हा स्क्वेअर ब्रॅकेट जो आहे तो मी सिम्प्लिफाय केला. हा निगेशन आतमध्ये ट्रान्सफर केला. मग निगेशन ऑफ निगेशन ही पहिली टर्म झाली निगेशन ऑफ निगेशन पी. डी मॉर्गन्स रूलनुसार ज्यावेळेस आतमध्ये हा निगेशन जातो त्यावेळेस ऑर असेल तर अँड होतं, अँड असेल तर ऑर होतं आणि परत पुढे निगेशन ऑफ क्यू झाले. पण बाय द रूल ऑफ मॅथमॅटिकल लॉजिक निगेशन ऑफ निगेशन असेल तर निगेशनला निगेशन कॅन्सल. मायनस ऑफ मायनस असेल आपण नाही का मायनस ऑफ -4 असेल तर 4 लिहितो. म्हणजे मायनस साईनचा इफेक्ट 0 होतो तिथे. ॲज लाईक दॅट. निगेशन ऑफ निगेशन पी आहे मग ते होणार पी अँड निगेशन क्यू. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला बघा लास्टली काय मिळालं आहे हे निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू. म्हणजेच निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू साठी हा रूलसुद्धा तुम्हाला मेन्शन करता येतो. म्हणजे निगेशन ऑफ पी
पी एम्प्लाइज क्यू असेल तर डायरेक्ट आन्सर पी अँड निगेशन क्यू देताल, आणि फक्त पी एम्प्लाइज क्यू असेल तर निगेशन पी ऑर क्यू देताल. हा झाला एम्प्लाइजचा रूल. पाहून घ्या एकदा. डी मॉर्गनच्या साह्यानेच तो एम्प्लाइजचा रूल ऑरमध्ये आपण कन्व्हर्ट केला आहे. बघा, रूल्स फॉर निगेशन म्हणजे निगेशन असेल तर कसं सॉल्व करायचं लिहून घ्या तुम्ही हे नोटबुकमध्ये. आणि रूल्स कसा तयार झाला हे प्रूव्ह दॅट विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. बघा, मी ट्रूथ टेबल न वापरता सॉल्व करून दाखवलेलं आहे. फक्त डी मॉर्गन्स लॉ यूज केलेला आहे. हे अशा पद्धतीने हे तुम्हाला ट्रूथ टेबलच्या मदतीने सुद्धा याचं प्रूफ लिहिता येईल. प्रूव्ह दॅट युजिंग ट्रूथ टेबल म्हटलं आणि एवढंच रिलेशन दिलं तर लिहिता येतं प्रूफ. तुम्ही लिहून बघा. पण मी ट्रूथ टेबल न यूज करता विदाउट युजिंग ट्रूथ टेबल हे प्रूफ लिहिलं आहे, हे लक्षात घ्या. हा दुसरा रूल आहे. कुणासाठी? कंडिशनलसाठी. आता कंडिशनलचा रूल तुम्ही लिहिला असेल तर नंतर न बाय कंडिशनलचा रूल आता आपण लिहूयात. बघा, आता रूल्स फॉर निगेशन आपण बोलतोय. मग रूल्स फॉर निगेशन ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस फक्त निगेशनचाच विचार करायचा आहे. मग पहिल्यांदा मी निगेशन अँड ऑरसाठी पाहिलं डी मॉर्गन लॉ. त्याच्यानंतर न कंडिशनल म्हणजे एम्प्लॉयसाठी पाहिलं, तो रूल आपल्याला मिळाला. आता चौथा पार्ट आहे तो बाय कंडिशनल. फोर्थ रिझल्ट तो काय आहे पहा, निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू. आता हे कसं सिम्प्लिफाय करायचं तर पहा, निगेशन ऑफ बाय कंडिशनलचं कन्व्हर्जन कंडिशनलमध्ये करता येतं. म्हणजे काय येतं ते तुम्हाला माहिती आहे. रूल्स आहे पी अँड क्यू, पी एम्प्लाइज क्यू अँड क्यू एम्प्लाइज पी. ब्रॅकेटमध्ये लिहिलं. म्हणजे ह्या बाय कंडिशनलचं कन्व्हर्जन मी कंडिशनलमध्ये केलं बाय युजिंग बाय कंडिशनल लॉ. आता मला इथे आतमध्ये हे दोन पार्ट दिसत आहेत बघा. हा पार्ट आहे फर्स्ट आणि हा दुसरा ब्रॅकेट म्हणजे सेकंड. मग ते ब्रॅकेटच्या आतमध्ये फर्स्ट अँड सेकंड आहे. मग डी मॉर्गनच्या साह्याने हे निगेशन आतमध्ये आपण ट्रान्सफर करूयात. सो इट इज इक्वलन टू निगेशन ऑफ फर्स्ट म्हणजे काय मिळालं, पी एम्प्लाइज क्यू. मध्ये अँड येथे होणार ऑर. निगेशन ऑफ सेकंड म्हणजे क्यू एम्प्लाइज पी. आणि आत्ताच आपण पाहिलेलं होतं याच्या अगोदरच्या रूलमध्ये या टोटल निगेशनचा आन्सर काय येतं. आणि या टोटल निगेशनचं बघा, निगेशन ऑफ पी एम्प्लाइज क्यू असेल तर याचं आन्सर आत्ताच पाहिलं होतं पी अँड निगेशन क्यू येतं. आणि फक्त पी एम्प्लाइज क्यूचा आन्सर हवा असेल तर निगेशन पी ऑर क्यू येतं कंडिशनल लॉनुसार. पण आता डायरेक्ट निगेशनचा फॉर्म्युला आत्ताच आपण पाहिला ना. निगेशन ऑफ पी एम्प्लाइज क्यू असेल तर पहिला आहे तसा मध्ये अँड दुसऱ्याचं निगेशन, हा रूल आहे. ऑर आता इथे पण बघा, आता काय येणार आहे, पहिला आहे तसा म्हणजे पहिला कोण आहे, क्यू आहे तसा, मध्ये अँड आणि दुसऱ्याचं निगेशन. कधी निगेशन असेल तर मग ह्या टोटल निगेशनचा आन्सर. आणि मग तुम्हाला परत एकदा इथे हा निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यूसाठी अँड ऑरमधला रिझल्ट मिळाला. पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. सो रिमेंबर दिस इज ऑल्सो वन इम्पॉर्टंट रूल फॉर रायटिंग निगेशन ऑफ बाय कंडिशनल स्टेटमेंट. मग हे कसे तयार केले, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. तुम्ही ट्रूथ टेबलच्या मदतीने याचंही प्रूफ लिहू शकता आणि ते येणारच. LHSचा कॉलम RHSच्या कॉलम बरोबर येणारच. पण आपल्याला इथे विदाउट युजिंग ट्रूथ टेबलही ते सिम्प्लिफाय करता येतं डी मॉर्गनच्या मदतीने. आणि पूर्वीचे जे आपण कंडिशनल लॉ, बाय कंडिशनल लॉ, डी मॉर्गन्स लॉ घेतले होते त्याच्या मदतीनं. तर हे पण तुम्ही पहा बाय कंडिशनलसाठी निगेशनचा रूल कसा तयार झाला आहे ते. आता यानंतर बघा रूलचे प्रकार कसे दिलेत मी. पहिल्यांदा आपण पाहिले लॉज फ्रॉम मॅथमॅटिकल लॉजिक.
जनरल लॉज पाहिले ते कोणते होते? डी मॉर्गन्स लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कंडिशनल लॉ, बाय कंडिशनल लॉ. आता यानंतरनं काही रूल्स हे तुम्हाला डायरेक्ट ध्यानात ठेवता येतील सेट थेअरीच्या मदतीने. म्हणून आता हेडिंग द्यायचं रूल्स इन लॉजिक युजिंग सेट थेअरी. म्हणजे सेट थेअरीच्या मदतीने आपण लॉजिकमधले काही रूल्स मेन्शन करू शकतो किंवा ध्यानात ठेवू शकतो. आता ते रूल तुम्हाला कसे ध्यानात ठेवायचे बघा. मी लास्ट टाईमचे काय केलं, निगेशनचे जे रूल होते अँड ऑर डी मॉर्गनच्या मदतीने सांगितला. कंडिशनल सिम्प्लिफाय करून दाखवला विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल. त्यानंतर बाय कंडिशनल सिम्प्लिफाय करून दाखवला विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल. आता हे रूल जे आहेत ते तुम्हाला ध्यानात ठेवण्यासाठी अतिशय सुंदर टेक्निक देतो. ते सेट थेअरीचं आहे. सेट थेअरीमध्ये हा जो सेट असतो तो सेट म्हणजे युनिव्हर्सल सेट असतो, आठवत असेल तुम्हाला. तर आपल्याकडे आपण लॉजिकमध्ये सेट थेअरीतला युनिव्हर्सल सेट म्हणजे टी आहे, हे लक्षात ठेवा. टी म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू, म्हणजे पॉइंट्स टू रिमेंबर. पॉइंट्स टू रिमेंबर. नंबर 1, T is equivalent to universal set. हे शॉर्टकट आहे, हे टेक्निक आहे ध्यानात ठेवण्यासाठी. हे असंच असतं असं काही नाही, पण तुम्हाला शॉर्टकट देतोय मी टेक्निक. त्यानंतर ज्यावेळेस एक स्टेटमेंट असतं त्यावेळेस ते सेट म्हणजे एक सेट म्हणजे P आणि दुसरा सेट म्हणजे Q. हे PQ स्टेटमेंट म्हणजे सेट्स आहेत असं समजा. आणि मग आता एक सगळ्यात मोठा सेट तो टी असेल तर नंबर 2 हा जो त्याच्या अपोजिट एफ असतो त्याला तुम्ही एम्प्टी सेट इक्विव्हॅलंट टू एम्प्टी सेट, बिहेव लाईक एम्प्टी सेट म्हटला तरी चालेल. आणि त्यानंतर थर्ड पॉइंट म्हणजे युनियन इज इक्विव्हॅलंट टू ऑर इज इक्विव्हॅलंट टू ऑर. हे लिहून ठेवा तुमच्याकडे. त्यानंतर फोर्थ पॉइंट इंटरसेक्शन इज बिहेव लाईक अँड कनेक्टिव्स. आणि त्यानंतरनं नंबर 5th पॉइंट यू हॅव टू रिमेंबर अँड दॅट पॉइंट इज कॉम्प्लिमेंट. एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट डॅश तुम्ही कॉम्प्लिमेंट म्हणता बघा. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट इज नथिंग बट इट इज इक्वॉलंट टू निगेशन. निगेशन म्हणजे तुम्हाला इक्वॉलंट टू कॉम्प्लिमेंट असेल, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट थेरी, जे आपण तिथं डॅशने डिनोट करतो. ठीक आहे. तर पहा हे 5 पॉईंट्स तुम्ही तुमच्याकडे ध्यानात ठेवले पाहिजेत. बघा रूल्स अजून मी सांगितले नाहीत. अगोदर मी सेट थेअरीतली कन्सेप्ट सांगितली, कोण कोणासारखी बिहेवियर करतं. आपला जो लॉजिकमधला कॅपिटल टी आहे ना, ट्रूथ व्हॅल्यूतला टी, तो बिहेवियर युनिव्हर्सल सेट सारखी करतो. जो एफ आहे ना फॉल्स, ती एम्प्टी सेट सारखी बिहेवियर. युनियन म्हणजे ऑर, इंटरसेक्शन म्हणजे अँड आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे निगेशन. हे 5 पॉईंट्स तुम्ही ध्यानात ठेवले की तुम्हाला लॉजिकमधले बाकीचे रूल्ससुद्धा इथे समजून येतात. पहा मग ते कोणते ते. हेच अल्सो इक्विव्हॅलंट टू स्मॉल टी म्हणजे टॉटॉलॉजी. दिस अल्सो इक्विव्हॅलंट टू स्मॉल सी म्हणजे कॉन्ट्रॅडिक्शन. हे तुम्हाला पण माहिती असेल. हे कशाचं, हा सिम्बॉल कशासाठी आहे? टॉटॉलॉजी. आणि हा सिम्बॉल कशासाठी आहे? कॉन्ट्रॅडिक्शन. हेही लक्षात ठेवा. ओके. मग आता पहा आपण हे जर आता तुम्ही एवढे स्ट्रक्चर ध्यानात ठेवलं असेल तर रूल्स पहा. आता रूल्स कोणते आहेत ते.
सेट थेअरीच्या मदतीने कोणते रूल्स आपल्याला क्रिएट करता येतात ते आता मी क्लिअर करतो. याला नाव त्याने दिलेलं आहे बघा. आता नंबर 1 पी अँड निगेशन पी, म्हणजे एखादा सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट यांच्यात इंटरसेक्शन घेतलं. एखादा सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट यांच्यात कॉमन काय असेल का? नाही आहे. म्हणजे एम्प्टी सेट. मग एम्प्टी सेट म्हणजे एफ. नंबर 2 पी ऑर निगेशन पी, म्हणजे सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट. बघा, सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे राहिलेला सर्व भाग. मग ते काय येणार आहे? युनिव्हर्सल सेट म्हणजे टी येतं. लक्षात घ्या. याला काय म्हणायचं आपण? कॉम्प्लिमेंट आहे ना, म्हणून याला नाव काय त्यांनी दिलेलं आहे बघा. नाव कॉम्प्लिमेंट लॉ असंच दिलेलं आहे. बघा, याचं नाव काय आहे? कॉम्प्लिमेंट लॉ. म्हणजे सेट थेरीतल्या कॉम्प्लिमेंट सारखी बिहेवियर आहे. टी म्हणजे युनिव्हर्सल सेट, एफ म्हणजे एम्प्टी सेट. त्याच्यानंतरनं अजून एक आपल्याला लॉ त्यातलाच पाहायचा आहे. तो कोणता पहा आता. आता बघा नंबर 3 पी अँड टी घेतलं मी. पी अँड टी म्हणजे सेट, त्यात म्हणजे सेट पी आहे आणि त्याचं इंटरसेक्शन कुणाबरोबर घेताय? टी बरोबर. मग तो सेट ऑलरेडी त्यातच आहे, म्हणजे कॉमन पोर्शन म्हणजे तो सेटच असणार आहे. कॉमन पोर्शन असतो ना इंटरसेक्शन म्हणजे. म्हणजे याचा अर्थ आन्सर काय येणार आहे? पी. आणि याच जागी तुम्ही घेतलं बघा नंबर 4 पी ऑर टी घेतलं. मग आता काय झालं? तो सेट आणि टोटल युनिव्हर्सल सेट यांचं युनियन घेतलं तर युनिव्हर्सल सेटच मिळणार आहे, टी. सो ॲज लाईक दॅट. नंबर 5 आता पहा. आता हे जसं टीच्या बाबतीत आहे तसं पी अँड एफ घेतलं. पी अँड एफ म्हणजे आता एफ म्हणजे एम्प्टी सेट. मग एम्प्टी सेटचं इंटरसेक्शन तुम्ही घेतलं एखाद्या सेट बरोबर तर एम्प्टी सेटच येणार आहे, कारण कॉमन काहीच नसणार आहे दोघात. सो इट इज एफ. आणि पहा आता नंबर 6 पी ऑर एफ. मग पी ऑर एफ म्हणजे एखाद्या सेट बरोबर युनियन घेतलं तर पी येणार आहे. मग हे जे टी आणि एफच्या रिस्पेक्टिव्ह लॉ तयार होतात बघा, हे पी आलं. एम्प्टी सेटच्या रिस्पेक्टिव्ह ध्यानात ठेवायचं. मग यांना काय म्हणायचं आहे? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉज. तर हे कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंटची बिहेवियर सेट, आणि हे टी आणि एफच्या रिस्पेक्टिव्ह लॉ तयार होतात ते आयडेंटिटी लॉ. टी म्हणजे युनिव्हर्सल सेट, एफ म्हणजे एम्प्टी सेट, अँड म्हणजे इंटरसेक्शन, ऑर म्हणजे युनियन. हे एवढं ध्यानात ठेवलं की डायरेक्ट लॉ ध्यानातच राहतात. हे नावं ध्यानात नाही राहिली तरी चालतं. आणि ती डायग्रॅम त्यात क्यूचा तर काय कुठे आपण यूज करत सुद्धा नाही, पण दाखवलं मी आपलं. आता तुम्ही याच्याच मदतीने बघा, अगोदर हे झाले का बघा. ओके, थांबू आपण.